प्रणाली स्वामीच्या घरात तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आजची आपली रेसिपी आहे सर्वांना हवाहवासा वाटणारा असा वडापाव। पण आज आपण असा वडापाव बघणार आहोत, उलटा वडापाव। चला तर उत्सुक आहात ना रेसिपी पाहायला? रेसिपीला आपण सुरुवात करूया। अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता ते आपण कुकरला लावून उकडून घेऊया। त्यानंतर 2 इंच आलं घेतलेलं आहे, अद्रक घेतलेलं आहे, ठेचून घ्यायचं आहे। 8-9 लसूण पाकळ्या आहेत, ठेचून घेतलेल्या आहेत। 4 ते 5 मिरच्या घेतलेल्या आहेत, हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत। 1 चमचा राई आहे, पाव चमचा हळद आहे। त्याशिवाय आपल्याला कोथिंबीर, मीठ, तेल लागणार आहे। 1 चमचा तेल घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर राई टाकायची आहे। खरपूस भाजून घ्यायचं आहे। कढीपत्ता टाकायचा आहे। लालसर झालेलं आहे, भाजून झालेलं आहे। आता आपण यात मिरच्या टाकायच्या। पाव किलो बेसन घेतलेलं आहे, त्यात आता आपण थोडं थोडं पाणी घालून बॅटर तयार करून घ्यायचं आहे। पाव चमचा हळद घालायची आहे। मिश्रण घट्टच तयार करायचं आहे, जास्त पातळ तयार करायचं नाहीये। सर्वात शेवटी मीठ टाकायचं आहे वडे तळताना। आधीपासून टाकलं तर त्या मिठाचं पाणी सुटेल आणि मिश्रण पातळ होईल। बटाटा कुस्करून घेतलेला आहे। आता आपण हा बटाटा फोडणीमध्ये टाकायचा आहे। कोथिंबीर बारीक करून टाकायची आहे। तर मीठ घालायचं आहे, मिक्स करून घेऊया। एक ते 2 मिनिटं गरम करून घेऊया, नंतर गॅस बंद करायचा आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। भाजी मी थोडी वेगळी काढून घेतलेली आहे। त्यातलं आलं, लसूण, मिरच्या बाजूला काढून घेतलेल्या आहेत। लहान मुलं असतील तर ते खात नाही, त्यामुळे मी ते काढून घेतलेलं आहे। ब्रेड घेतलेला आहे आणि ही वाटी घेतलेली आहे। वाटीच्या साहाय्याने आपण हे गोल कापून घ्यायचं आहे।
अशा प्रकारे आपण हे गोल काढून घेणार आहोत. ब्रेडला ही भाजी स्प्रेड करून घ्यायची आहे. ब्रेडला आधी चटणी पण तुम्ही लावू शकता. मस्त छान उलटा वडापाव बनलेला आहे. नक्की ट्राय करून पहा. ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे. तसेच तिथे असलेलं बेल आयकॉनला पण क्लिक करायची, ती ऑलवर सेट करायची आहे. त्यामुळे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.